आज आपण बनवणार आहोत ब्रेकफास्टसाठी हेल्दी आणि टेस्टी असं काबुली चना सॅलेड। जे वेट लॉस फॅट लॉसवर आहेत, ते कॅलरी डेफिशिएंट डाएट फॉलो करतात त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे, कारण हे लो इन कॅलरी आहे आणि फुल फिलिंग आहे, ते पण घरच्या साहित्यामध्ये। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सोनालीज किचन ब्लॉग्स वरती। तर काबुली चना बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून काबुली चणे घेतलेले आहेत। हे चणे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवायचे आहेत। इथे मी 2 ग्लास पाणी टाकतेय। छान असायला झाकण लावून रात्रभर 10 ते 12 तास आपल्याला भिजवायचं आहे। हे मी आदल्या रात्रीच भिजवलेले आहेत। सकाळी चेक करूया। हे बघा, चणे छान असे भिजले गेले आहेत। हे 2 जणांसाठी सफिशियंट आहे। आता हे चणे आपल्याला कुकरला 2 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे। यामध्ये मी मीठ हळद वगैरे टाकत नाहीये, फक्त पाणी टाकून 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला, म्हणजे छान असे शिजले जातील चणे। चणे शिजेपर्यंत आपण इकडे सॅलेडची तयारी करूया। इथे मी एक मोठा आकाराचा कांदा घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय। यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोबी, पत्तागोबी आणि काकडी पण टाकू शकता, गाजर बीट देखील टाकू शकता, पण इथे मी फक्त कांदा आणि टोमॅटोचा वापर करतेय। एकदम कमी साहित्यामध्ये टेस्टी असं सॅलेड बनून तयार होतं। एकदम बारीक असं चॉप करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला, आणि त्याचप्रमाणे टमाटर देखील छान असं बारीक करून घ्यायचे। हे बघा, साइडला काढून घेऊया। चणे पण असे छान शिजलेले आहेत, चेक करूया। 2 शिट्ट्यामध्ये छान असे शिजतात। आता हे साइडला थंड करण्यासाठी ठेवू। इथे मी चणे एका बाउलमध्ये काढून घेतेय। त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ऍड करूया। आणि टोमॅटो, याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये शेवटला मीठ घालायचं आहे, आत्ताच घालायचं नाही, नाही त्याला पाणी सुटतं। मिक्स करूया। आता यासाठी आपल्याला एक ड्रेसिंग बनवायची आहे, ज्याने की आपल्या सॅलेडला एकदम क्रीमी असं टेक्स्चर येईल। इथे मी दही घेतला आहे, हे हंकड आहे। हे वजनीप्रमाणे म्हणलं तर 150 ग्रॅम आहे। आणि सॅलेडला दही वापरताना कधी पण आंबट दही वापरायचं नाही, कमी आंबट वापरायचं, नाही तर ते खाल्लं जात नाही, खूप आंबट लागतं। हे बघा, हे असं दही एकदम असं व्यवस्थित फेटून घ्यायचंय। दही असं व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे सॅलेडला क्रीमी टेक्स्चर येणार आहे। हे बघा, दही एकदम असं रेडी आहे, फ्लफी झाला आहे। आता आपल्याला काय मसाले वगैरे टाकायचे, तिखट वगैरे, ते यामध्येच टाकायचे। आता इथे मी 1 चमचा भरून रॉक सॉल्टचा वापर करते, तुम्ही साधं मीठ देखील वापरू शकता। एक चमचा ऑर्गॅनो आणि थोडंसं तिखटासाठी मी इथे चिली फ्लेक्स वापरते। तुम्ही हिरवी मिरची देखील कट करून टाकू शकता। आता यामध्ये आपल्याला थोडासा चटपटीत फ्लेवर आणायचा आहे, म्हणून इथे मी 1 चमचा चाट मसाला वापरते। ही ड्रेसिंग आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही जर या प्रकारे सॅलेड करून खाल्लात तर तुम्हाला कधीच सॅलेड खायचा कंटाळा येणार नाही, आणि टेस्टी पण खूप लागतं। एकदा नक्की ट्राय करून बघा। आता ही ड्रेसिंग अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। आपली बॉडी जेव्हा प्रोटीन इनटेक करते, तेव्हा ते प्रोटीन पचवण्यासाठी बॉडीला फायबरची देखील आवश्यकता असते, म्हणून आपण सॅलेडचा वापर जास्त केला पाहिजे आपल्या जेवणामध्ये। हाय प्रोटीन ब्रेकफास्ट करताना हे नक्की ट्राय करून बघा। यामध्ये मी थोडंसं पनीर
किसून टाकते बारीक. असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. हे बघा, छान असं मिक्स करून घेऊया. यामध्ये ऑलिव्ह ऑइल देखील तुम्ही वापरू शकता. हे एका प्रकारचं सॅलेड आहे. यापेक्षा वेगवेगळे सॅलेडची आपण रेसिपी ट्राय करणार आहोत. मी लवकरच ते व्हिडिओ टाकेल. थोडीशी कोथिंबीर, याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि आपलं चना सॅलेड एकदम रेडी आहे. हे फुल फिलिंग आहे. हे खाल्ल्यानंतर तुम्हाला लवकर भूक देखील लागणार नाही. आणि जे फॅट लॉस वेट लॉसवर आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. मी देखील हे सॅलेड बनवून खाते. मला हे खूप आवडतं म्हणून तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली. तर रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.